विकासाची भाषा करता मग तिसरा अन उपरा का? तुमचे खासदार निष्क्रिय हे सिद्ध. इंडिया आघाडीच्या प्रेसमध्ये प्रणिती शिंदे यांचा सवाल. 2014 साली जनतेला 15 लाखांचे आमिष दाखवले म्हणून लोकांनी मतदान केले. ते खासदार निष्क्रिय ठरले. 2019 साली उमेदवार बदलला, त्यालाही जनतेने भरभरून मतदान केले. सत्ता असताना, निधी असतानाही आता पुन्हा तिसरा अन उपरा उमेदवार तुम्ही देत आहात. यावरून तुमचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरल्याचा दाखला मिळतो, अशी टीका करत भाजपमुळे या 10 वर्षात सोलापूर 25 वर्षे मागे गेले. आता सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्यास सोलापूरची लेक या नात्याने संसदेत आवाज उठवणार, अशी भूमिका इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. दरम्यान पत्रकार परिषदेत प्रणिती शिंदे म्हणाल्या, या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार आडम मास्तर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल, महेश कोटे, एम पाटील, पुरुषोत्तम बर्डे, अस्मिता गायकवाड, UN बेरिया, अमर पाटील, शरद कोळी, अबू तालीम डोंगरे, गणेश वानकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकदा पण लोकसभा 6 तालुके मतदान करतात. एवढी मोठी लोकसभा काही छोटी गोष्ट नाहीये. लोकसभा उमेदवार निवडून आणणं, लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाहीये. सत्ता तुमची असताना, सगळं तुम्ही असताना, तुमचं असताना तुम्ही सोलापूरसाठी कोट्यावधी निधी आणू शकला असता, पण तुम्ही काहीच केलं नाही. फक्त लोकांचा वापर केला, सत्तेत आला, सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला 20 वर्ष मागे जावं लागलं. हे सोलापूर तर माफ करणार नाही. आणि आज त्यांचे काही जण म्हणतात की आम्ही फक्त 8 दिवस येतो, लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं. म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का? तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार? लोक अजून किती त्रास सहन करणार? आणि तुम्हाला खरंच वाटतं की एकांच्या चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार? 2दा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला. पण लोक मला नाही मागत माफ करा. मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती किंवा महाविकास आघाडी गावोगावी, पाडोपाडी, तांड्यावर, झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बीजेपीची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांगतं? कारण का ते तुमच्या समोर बोलतात, खोटं बोलतात, रेटून बोलतात. पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल, कामगारांच्या मनात असेल, युवकांच्या मनात असेल, महिलांच्या मनात असेल, तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाहीये. कारण का बीजेपी तो दाबायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मी म्हणते ही चळवळ आहे आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. ज्या शेतकऱ्याला खोटं आश्वासन देऊन बीजेपीने मतदान घेतलं, आज तोच शेतकरी, अन्नदाता शेतकरी सर्वात त्रस्त आहे. मग जीएसटीच्या माध्यमातून असेल, आज ठिकठिकाणी पाणी नाही आहे, त्यात जीएसटीचा राक्षस आहे, त्यात महागाई वाढली, पीक विमा मिळत नाही असून गावोगावी, दुधाला दर नाहीये, कांद्याची निर्यात बंद झाली. जो शेतकरी अन्नदाता आहे, जेव्हा तुम्ही